आणि आज मला एकाच दिवशी 2 ब्राइड होत्या. फर्स्ट एंगेजमेंट ब्राइड. हाय गाईज, माझं नाव आहे पायल आणि ही आहे माझी एंगेजमेंट ब्राइड मानसी. आणि आज मला एकाच दिवशी 2 ब्राइड होत्या. फर्स्ट एंगेजमेंट ब्राइड होती आणि सेकंड जी होती ती हल्दी ब्राइड होती, त्याच्यामुळे मध्ये वेळ मिळणार होता. आणि इकडे बघू शकता छान असा फायनल लुक. यावेळी खूप जास्त ऊन असल्यामुळे खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स येत होते, मेकअप जास्त वेळ राहत नव्हता, पण माझ्या ब्राइडचा दोन्ही लुक खूप छान प्रकारे राहिले होते. आणि उन्हामध्ये शूट केल्यामुळे थोडेफार प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि जर तुम्ही विदाऊट AC मेकअप करताय तर कधी कधी प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. तरी इकडे बघू शकता हा होता माझ्या ब्राइडचा सेकंड लुक, ज्याच्यामध्ये खूप छोटासा खूप कमी वेळात केलेला टचअप होता. आणि त्यानंतर माझी ब्राइड लगेचच गेली होती तिच्या रिंग सेरेमनीसाठी. आणि इकडे बघू शकता तिची छान अशी हेअरस्टाईल पण तशीच होती. आणि हा होता तिचा फायनल लुक. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही जेवण घेतलं होतं आणि मी लगेचच निघाली होती माझ्या सेकंड ब्राइडकडे जाण्यासाठी, जिचं नाव होतं प्रीती. सो गाईज, मी इथे लोकेशनवरती पोहोचली होती. इथे तिचा सेटअप बघू शकता तुम्ही. छान असा सेटअप वगैरे बघून झाल्यानंतर हा नवरीचा खरं तर फायनल लुक आहे, बट हा बघू शकता तुम्ही, हा होता तिचा बिफोर लुक. आणि लगेचच मी तिला छान असं रेडी केली होती. आणि गाईज इकडे इतके प्रॉब्लेम झाले होते की गेल्या लाईटच नव्हती, त्यानंतर लाईट आली थोड्या वेळाने. बट हे आम्ही जे व्हिडिओज घेतले ते माझ्या नॉर्मल लाईटमधले व्हिडिओ आहेत. आणि इकडे बघू शकता छान अशी हेअरस्टाईल केली होती, सुंदर असा फ्लॉलेस मेकअप केला होता. आणि त्यानंतर तिचे जे फ्लावर ज्वेलरी आहे ती आलीच नव्हती, त्याच्यामुळे आम्ही आमची नॉर्मल ज्वेलरी घालून फोटोज व्हिडिओ काढले. आणि त्यानंतर तिची ज्वेलरी आल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ घेतली. आणि कधी कधी आपण जे व्हिडिओ बघतो ते येल्लो दिसतात, कारण की ते मांडवाचं रिफ्लेक्शन असू शकतं, कधी कधी कपड्यांचं रिफ्लेक्शन होतं. खूप वेळा मेकअप सेम असतो, पण साडी चेंज केल्यामुळे रिफ्लेक्शनमुळे मेकअप वेगळा दिसतो. हळदी फंक्शन झाल्यानंतर तिची हळद छान प्रकारे अशी रिमूव्ह केली होती. आणि हा होता तिचा हळदी नाईट लुक. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. छान असा मेकअप बेस केला होता आणि छान अशी हेअरस्टाईल केली होती. आणि हा अशा प्रकारे तिचा फायनल लुक दिसत होता. आणि हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो होतो घरी जायला. असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.